मित्रांनो, मी आता आहे नॅशनल हायवे 361F वरती आणि तुम्ही रोड बघू शकताय. काय सुंदर रोड केलेला आहे. मी गेले जवळपास 200 किलोमीटर या रोडवरून ट्रॅव्हल केलेलं आहे, जवळपास जामखेडपासून इथंपर्यंत. आणि हा रोड आता डायरेक्टली जातो आहे औंढा नागनाथकडे. तर एवढा सुंदर रोड बनवला आहे त्यांनी. रायडिंगसाठीची एक बेसिक रिक्वायरमेंट आहे की रोड चांगला असणे, म्हणजे कितीही लांबचं जरी अंतर असेल तरी आपण ते इझिली पार करू शकतो. आणि तेच आपल्याला या ठिकाणी मिळतं. रायडिंग इज प्युअर फन हिअर. खरंच मला असं एकदा या ठिकाणी म्हणायलाच लागेल, कारण खूप सुंदर रस्ता आहे. या रस्त्याने मला खूप चांगली साथ दिली. त्यामुळे मी आता इथंपर्यंत अगदी वेळेत पोहोचलेलो आहे. आणि आता इथून सुद्धा औंढा नागनाथला सुद्धा मी वेळेत पोहोचीन याबद्दल मला कुठली शंका वाटत नाही आहे. त्याच्यामुळे जेव्हा अशा पद्धतीचे रोड आपल्याला अवेलेबल असतात तेव्हा खूप छान वाटतं. आणि त्या ठिकाणी त्या रोडवरून ट्रॅव्हल करणं खूपच चांगलं होऊन जातं. परभणी शहर आलं आहे. मी पहिल्यांदाच आलो आहे परभणीला. चांगलं मोठं शहर वाटायला लागलं आहे मला हे. तसं आता इथून आहे औंढा नागनाथ फक्त 50 किलोमीटर आणि आपल्याला जायला वेळ लागेल 1 तास. परभणी सोडल्यापासून हा असा रस्ता लागला आहे. सिंगल लेनचा रोड आहे आणि ट्रॅफिक पण अगदी बंपर टू बंपर आहे इथं या ठिकाणी. बघा, तुम्ही बघू शकताय. पण ठीक आहे, अशा रोडवरती पण गाडी चालवायला खूप छान वाटतं, कारण थोडंसं ओव्हरटेक करत वगैरे पुढे जायला मजा येते तशी बघायला गेलं तर. नाहीतर नॅशनल हायवे वगैरे असेल आणि एकसारखी गाडी चालवायची म्हणली तर माणसाला थोड्या वेळानं कंटाळा पण यायला लागतो. पण असा रोड असेल तर थोडंसं आपलं मेंदूसुद्धा चालत राहतो, झोपत नाही. ही औंढा नागनाथची कमान आहे. तर आता या ठिकाणी पुढं पार्किंग कुठं मिळतं आहे थोडंसं मी बघतो, गाडी पार्क करतो आणि डायरेक्ट आपण भेटूया मंदिरामध्ये. मंदिराचं पार्किंग कुठं? कुठं पण लावा. आणि मंदिर कुठं? इकडं का समोर आहे का? मग गाडी घेऊन जातो ना, इथं जाते ना गाडी. मित्रांनो, आता हे तुम्ही जे मंदिर बघताय हे औंढा येथील नागनाथाचं मंदिर आहे. मुघलांनी येथे आक्रमण करून सुद्धा हे मंदिर भग्न केलं होतं, पण त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी याचा जीर्णोद्धार केला. तर आता आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि ही आहे समोर दर्शनाची रांग. तर आता बघूया मला किती वेळ या रांगेमध्ये खर्च करावा लागतो आहे. आता आपण पाहत आहोत ह्या मंदिराचं प्रवेशद्वार. अतिशय बारीक अशी कलाकुसर या मंदिराच्या खांबावरती वगैरे केलेली आपल्याला दिसते. तर आपण थोडंसं जवळून जाऊन बघू की कशा पद्धतीचं या ठिकाणी कोरीवकाम केलेलं आहे. तर हे अशा पद्धतीच्या मूर्ती या ठिकाणी कोरून ठेवलेल्या आहेत. खूप वैशिष्ट्यपूर्ण असं हे मंदिर आहे. अशा पद्धतीचं मंदिर मी आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण बघितलं मगाशी की शंकराची जी पिंड आहे ती अंडरग्राऊंड अशी स्थापित केलेली आहे आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला थोडंसं वाकून आणि आतमध्ये गेल्यावर एक माणूस बसेल एवढीच त्या अंडरग्राऊंडची हाईट आहे. तर असं खरंच हे खूप वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिर मला या ठिकाणी बघायला मिळालं. तर मंदिराच्या ह्या बाह्य बाजूवरती पण एक अशा पद्धतीची नक्षीकाम केलेलं आहे ते सुद्धा आपण बघू शकतो आहे. विविध देवदेवतांच्या मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत. विष्णूच्या मूर्ती आहेत या ठिकाणी. नृत्य करणाऱ्या नर्तिका वगैरे ह्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्याचबरोबर आपण होयसळांचे मंदिरसुद्धा बघितले. माझ्या मागच्या एपिसोडमध्ये मी बेलूर आणि हळीबेळू येथील होयसळांचे मंदिरांचा पण व्हिडिओ केला होता. ज्यांनी बघितले नाही त्यांनी ते जरूर बघावेत. तर त्या ठिकाणीसुद्धा अशाच पद्धतीची मंदिरांची रचना मला बघायला मिळाली. तर तीच शैली या ठिकाणीसुद्धा वापरली आहे असं मला दिसतं इथं. तर आपण अजून मंदिराच्या सभोवती फिरून आपण बघूया की आपल्याला अजून काय काय बघायला मिळतं या ठिकाणी. खूप सुंदर
असं मंदिर या ठिकाणी घडवण्यात आलं आहे. आपण या ठिकाणी बघू शकताय किती सुंदर नक्षीकाम या ठिकाणी केलं आहे. त्याचबरोबर विविध मूर्ती वगैरे पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावसुद्धा स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आता या मंदिराचं थोडंसं रिपेअर वर्कसुद्धा चालू आहे. त्यासाठी स्कॅफोल्डिंग पण उभं केलेलं आपल्याला दिसतंय. हे आहे इथलं अन्नछत्र. या ठिकाणी आपण प्रसाद सुद्धा घेऊ शकतो. बरंच मोठं असं हे अन्नछत्र आहे. आतमध्ये जवळपास 100-200 लोक एका वेळी बसतील असं हे एवढं मोठं अन्नछत्र या ठिकाणी उभारलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने औंढा नागनाथ येथील दर्शन माझं खूप छान झालं. त्याचबरोबर पळी वैजनाथ इथलं ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणचं सुद्धा दर्शन माझं खूप सुंदर झालेलं आहे. आणि आता माझा परतीचा प्रवास चालू होईल. तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि मंदिराला एकदा नक्की भेट द्या. आता माझा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि परत जाताना आता मी थोडासा वेगळा मार्ग आता मी घेतलेला आहे. आता जाताना मी छत्रपती संभाजीनगर मार्गे आता पुण्याला पोहोचतो. त्यानं काय होईल की थोडासा एक नवीन मार्ग पण बघितल्यासारखं होईल आणि थोडासा इंटरेस्टिंग माझी जर्नी पण होऊन जाईल. त्याच्यामुळे आता आज सकाळपासून जर बघितलं तर माझा 175 किलोमीटरचा प्रवास ऑलरेडी झालेला आहे आणि इथून आता छत्रपती संभाजीनगर साधारण 200 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे एक साधारण 375 किलोमीटरचा माझा हा दिवसाचा आजचा प्रवास होऊन जाईल. तर बाकी रोड वगैरे तर तुम्ही बघतच आहात, एकदम सुंदर असे रोड आहेत या ठिकाणी. त्याच्यामुळे राहिलेले आजचे हे 200 किलोमीटर आहेत हे सुद्धा माझे एकदम निवांतपणे माझे पार होतील आणि मी वेळेत म्हणजे संध्याकाळी साधारण 6-6:30 वाजेपर्यंत मी छत्रपती संभाजीनगरला पोहोचून जाईन. आता हा जो रोड आहे हा आहे नॅशनल हायवे 752 आहे आणि खूप जबरदस्त रोड आहे. खरं म्हणजे एकदम हाय क्वालिटी असा कन्स्ट्रक्ट केलेला रोड आहे. अजिबात अनइवन नाही आहे. नाहीतर मी बऱ्याचदा बघितलं की जे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतात ते बऱ्याचदा अनइवन असतात आणि आपल्याला राईड पण त्याच्यावरती अशी स्मूथ राईड आपल्याला मिळत नाही, अशी बम्पी राईड आपल्याला त्या ठिकाणी मिळते. पण हा जो रोड आहे हा एकदम स्मूथ आणि एकदम इवन असा रोड केला आहे. त्याच्यामुळे या रोडवरती अगदी 90-100 इझिली आपण क्रूज करत जाऊ शकतो. त्यामुळे एकदम बेस्ट रोड आहे हा आत्तापर्यंतच्या माझ्या या जर्नीमधला. आता हे जे जंक्शन लागले इथून लेफ्ट गेल्यानंतर आपल्याला परत परभणी लागेल आणि उजव्या हाताला आपल्याला आहे पुणे आणि पुण्याचा जस्ट आत्ता मी बोर्ड बघितला तर पुणे आहे इथून अजून 393 किलोमीटर. नव्या दिवसाची सुरुवात करूया रामनामाचा जयघोष करून. जय श्रीराम. मित्रांनो, मी आता होतो छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि काल मी छत्रपती संभाजीनगरमध्येच मुक्काम केला. खूप चांगला माझा त्या ठिकाणी स्टे झाला आणि हे जे छत्रपती संभाजीनगर आहे हे महाराष्ट्राचं टुरिझम कॅपिटल म्हणून ओळखलं जातं. कारण इथं अशा काही गोष्टी आहेत की त्या जगात इतरत्र आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथलं एक अट्रॅक्शन म्हणजे कैलास मंदिर आहे. त्याचबरोबर देवगिरीचा किल्ला आणि अजिंठा वेरूळ इथली लेणी पण आपल्याला माहिती असतील. बऱ्याच लोकांनी ह्या गोष्टी बघितलेल्या पण असतील. आणि खरंच जागतिक आश्चर्य ज्याला म्हणलं पाहिजे ते आहे आपल्याच छत्रपती संभाजीनगरच्या जवळ असलेलं कैलास मंदिर. इतकं जबरदस्त मंदिर मी आत्तापर्यंत कधीही बघितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ह्या मंदिराला मला वारंवार भेट द्यावीशी वाटते. त्याच्यामुळे जर तुम्ही जर कधी बघितलं नसेल हे मंदिर तर आपण या ठिकाणचा व्लॉग नक्की करूया. म्हणजे तुम्हाला घर बसल्या हे मंदिरसुद्धा बघता येईल आणि आजूबाजूचा जो सुंदर परिसर आहे इथला तो सुद्धा तुम्हाला बघता येईल. मित्रांनो, हा पुणे संभाजीनगर हा रोड आहे ह्याला इम्प्रूव्हमेंटची खूप गरज आहे. कारण बऱ्यापैकी खराब झालेला रोड आहे. खरं म्हणजे अधूनमधून येणारे खड्डे, खूप अनइवन असलेला हा रोड आणि काही ठिकाणी तर पट्टेसुद्धा मारलेले नाहीत अशी ह्या रोडची सध्याची अवस्था आहे. तुम्ही यासमोर माझ्यासमोर बघू शकता की कशा पद्धतीचा हा रोड आहे. आता जवळपास मी 60-70 किलोमीटर या रोडवरती ट्रॅव्हल केलं संभाजीनगरवरून इकडं पुण्याच्या दिशेने. पण अजिबात चांगल्या क्वालिटीचा हा रोड आहे असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे याच्यावर
सरकारनं चांगलं लक्ष द्यायला पाहिजे आणि पुन्हा एकदा हा रोड चांगला बनवायला घेतला पाहिजे. या पुणे संभाजीनगर रोडवरती भरपूर आपल्याला अशी आध्यात्मिक ठिकाणं वगैरे बघायला मिळतात. त्यामध्ये आत्ताच माझ्या मागं गेलेलं श्री क्षेत्र देवगड आहे. त्या ठिकाणी दत्तात्रेयाचं एक सुंदर असं मंदिर आहे. त्याचबरोबर नेवासे हे देखील आपल्याला माहिती असेल. त्या ठिकाणी विष्णूचं मंदिर आहे, मोहिनी रूपातील मोहिनी राज मंदिर असं त्याला म्हणतात. त्याचबरोबर आपल्याला पुढं शनी शिंगणापुरात लागेल. तर शनी शिंगणापूरचं तर लोकांना माहितीच आहे, बरेच लोक शनी शिंगणापूरला जातात सुद्धा. त्यामुळे या रोडवरती अशी भरपूर अशी आध्यात्मिक ठिकाणं आहेत की जी खरंच त्या ठिकाणी जाण्यायोग्य आहेत. ज्याला आपले ड्रायव्हिंग स्किल्स इम्प्रूव्ह करायचे आहेत त्यानं नक्की या हायवेवरती यायला पाहिजे. कारण इथं एवढं पॅचवर्क झालेलं आहे, एवढे खड्डे आहेत की त्यामधनं गॅप काढत काढत आपल्याला इथून जावं लागतं. त्याच्यामुळे बाकी काही नाही झालं तरी आपले ड्रायव्हिंग स्किल्स तरी नक्कीच इम्प्रूव्ह होतील याच्यामधनं असं मला वाटतं आहे. कारण आता गेले अर्धा तास झालं मी नुसते त्या पॅचवर्कवरती, आता तुम्ही बघायला लागला आहे, तुम्हाला पण लक्षात आलंच असेल की कशा पद्धतीनं आता या ठिकाणी माझा प्रवास चालू आहे. तर गेले अर्धा तास झाला माझं हेच काम चालू आहे की खड्ड्यातनं मार्ग काढत काढत मी चाललेलो आहे. हा तसा हायवे जर बघितला तर बराच जुना हायवे आहे आणि भारतामध्ये जे नवीन हायवे झाले ते खूप सुंदर बांधले जातात सध्या, पण जे जुने आहेत ते तसेच राहिलेले आहेत. तर त्यापैकी हा एक आहे. तर देशातल्या सगळ्यात खराब नॅशनल हायवेपैकी हा एक रोड आहे असं मला आता म्हणावं लागेल. माझ्या गाडीचे नट बोल्ट्स सगळे पुन्हा एकदा आवळून घ्यावे लागणार घरी गेल्यावर असं वाटायला लागलं मला. सस्पेन्शन वगैरे सगळं चेक करावं लागणार आहे. त्याचबरोबर व्हील अलाइनमेंटचं पण काम निघतं का काय असं वाटायला लागलं मला, कारण हा रस्ताच तसा आहे. तो ये कहाँ आ गए हम. आपली ट्रिप जेव्हा संपत असते आणि तेव्हा अशा पद्धतीचा जेव्हा रोड लागतो ना तेव्हा खरंच खूप वैताग येतो खरं म्हणजे, काय सांगायचं. पण हा रोड आता संपत नाही. अजून 100 किलोमीटर पुणे आहे. तर बहुतेक पुण्यापर्यंत असाच रोड आहे का काय. मी मागच्या वर्षी पण इकडे आलो होतो संभाजीनगरला, त्यावर्षी पण सेम रस्ता होता. मी खरं म्हणजे खूप ऑप्टिमिस्टिक होतो की हा रोड झाला असेल वगैरे, पण नथिंग, काही उपयोग नाही, काही झालेलं नाही. इथं अहिल्यानगर आलं आहे आता, आणि आता मला वाटतं अहिल्यानगर पास केल्यावर चांगला रोड लागेल. तर बघूया आता चांगला रोड कुठून चालू होतो आहे का होतच नाही. दिस इज नॅशनल हायवे मित्रांनो. मला खरं म्हणजे असल्या ह्या निगेटिव्ह गोष्टी दाखवायला आवडत नाही, पण जी गोष्ट खरी आहे सत्यकथन तर करायलाच पाहिजे. बघा तुम्ही काय नॅशनल हायवेची अवस्था झालेली आहे, अवघड आहे. अहिल्यानगर पास केल्यावरती हा सुंदर असा मला आता रोड लागला आहे. या ठिकाणी खूप चांगला रोड दिसतोय, नव्यानं झालेला हा रोड आहे. पट्टेसुद्धा वगैरे आता रिसेंटलीच मारलेले मला दिसायला लागलेत आणि खूप चांगलं वाटतं या ठिकाणी ट्रॅव्हल करताना. कारण गेला 1 तासभर माझी जी अवस्था झाली आहे ती मी तर सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या अशा चांगल्या रोडवरनं आता माझा प्रवास चालू झाला, तर आता मी माझ्या वेळेमध्ये पुण्यामध्ये पोहोचून जाईन असं मला वाटायला लागलं आहे. गेले 2 दिवस 1000 किलोमीटरचा प्रवास करून मी आता पोचलो आहे पुण्यामध्ये आणि खूप छान वाटलं दोन्ही ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन. महाशिवरात्रीच्या या निमित्तानं मला एक सुंदर अशी ट्रिप या ठिकाणी करता आली आणि तोच एक्सपिरियन्स तुम्हालासुद्धा मिळाला असेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता तुमचीसुद्धा अशी जबाबदारी आहे की या व्हिडिओला लाईक करण्याची, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्याची. तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझं चॅनल, ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्ज. आणि मी दिलेला मंत्र कधीही विसरू नका. हसत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा.